झाले टेक्निकल. आता सर येतोय आवाज? हा, आता आपण सर पुन्हा सुरू करायला हरकत नाही. ठीक आहे, साधारण जिथे थांबलो होतो मी तिथनं सुरू करू. हो 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 हो. आणि लोकांना ती लिंक कशी मिळणार आहे परत? लोक आता सर त्यांची आहे तीच लिंक आहे, काही लोक जॉईन होत आहेत हळूहळू. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, करू सुरुवात. त्याच्यातल्या खाचाखोचा आता तुमच्या लक्षात यायला लागल्या असतील की अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरामधनं संपर्क शक्य तर होतो, पण संपर्क बिघडूही शकतो, याचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. जे लोक सुरुवातीपासून ऐकत असतील त्यांना कदाचित एखादी गोष्ट पुनरावृत्ती होईल असं समजूयात. मी जिथे थांबलो साधारण तिथनं मी पुन्हा सुरुवात करणार आहे. मी बोलत जे होतो ते याच्याबद्दल की लॉकडाऊनचा व्यवहार कसा झाला हा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवून दिला असं मानलं घटकावर, तरी देखील त्याच्यातली तात्विक बाजू काय की ज्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि मी शेवटी जे बोलणार आहे त्याच्याशी याचा संबंध आहे. मी जो मुद्दा सांगत होतो तो असा की लॉकडाऊन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, कोणत्या कायद्यात लॉकडाऊनची तरतूद आहे, कोणता कायदा वापरून हा लॉकडाऊन लादलेला आहे, याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आज आपल्याकडे नाहीये. कोणी लॉकडाऊन लादला माहित नाही. केंद्र सरकार म्हणतं आम्ही लादलाय, पण राज्य म्हणतात आम्ही लादलाय. कायदा कोणता आहे तर मी सांगत होतो मगाशी, आणि इथे कदाचित पुनरावृत्ती होईल, तिथपासून आपण पुढे सुरू करूयात. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट नावाचा कायदा 2005 साली झाला. त्यातल्या काही तरतुदी आता वापरल्या जात आहेत असं म्हटलं जात आहे. आता कायद्याच्या अभ्यासकांच्या मध्ये असा एक मतभेद आहे की ह्या कायद्यातल्या डिझास्टरच्या व्याख्येत आत्ताच परिस्थिती आणि एपिडेमिक येतो का. दुसरा जो कायदा वापरला जातो तो 1897 सालचा एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट या नावाचा कायदा वापरला जातो. 1897. याचं कारण आपल्या संसदेला, आपल्या कायदे मंडळांना अद्यापपर्यंत स्वतःचा आत्ताच्या परिस्थितीतला संसर्गजन्य आजारांविषयीचा कायदा करायला वेळच झालेला नाही. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट झाला त्याच्यानंतर ही चर्चा झाली होती की असाच कायदा एपिडेमिक्स साठी करायला पाहिजे. त्याला गेल्या 15 वर्षात वेळ झालेला नाही. परिणामी कोणीतरी सरकारी अधिकारी काहीतरी निर्णय जारी करतायत आणि आपण सगळेजण ते खाली मान घालून ऐकतोय, अशी परिस्थिती सध्या आहे. एका कायदेतज्ञांनी याचं वर्णन, गौतम भाटिया असं त्यांचं नाव आहे, त्यांनी याचं वर्णन एक्झिक्युटिव्ह इमर्जन्सी असं केलेलं आहे, म्हणजे प्रशासकीय आणीबाणी. आणि तुमच्यापैकी ज्यांचा भारताच्या संविधानाशी थोडाफार परिचय असेल त्यांना माहिती आहे की अशा प्रकारच्या आणीबाणीची काहीही तरतूद आपल्या संविधानात नाही. आणि त्यामुळे भाटियांनी वापरलेला शब्द जरा सोज्वळ आहे. त्याच्याऐवजी समजा मी असं म्हटलं रागाच्या भरात की ही प्रशासकीय दडपगिरी आहे तरी चालू शकेल. आणि त्यामुळे लॉकडाऊनला जो आक्षेप आहे तो लॉकडाऊनची गरज होती का नाही ह्याच्याबद्दल नाहीये, तर प्रोसिजर, कोणत्या कार्यपद्धतीने तुम्ही कारभार करता देशाचा याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. काय झालं लक्षात घ्या. त्याच्यामुळे तात्विक मुद्दा बाजूला ठेवा. त्यामुळे देशभरातल्या पोलीस यंत्रणेवरती लॉकडाऊन अंमलात आणण्याची जबाबदारी आली. मग पोलिसांनी त्यांच्या मजदुराप्रमाणे कुठे नाचगाणी करून लॉकडाऊन अंमलात आणला, कुठे फुलं देऊन लॉकडाऊन अंमलात आणला, तर कुठे लाठ्या मारून अंमलात आणला. आउटलुक मॅगझिननी त्याची एक मोठी डिरेक्टरी तयार केलेली आहे की पोलिसांनी ठिकठिकाणी कशी मारहाण करून लॉकडाऊनची सक्ती केली. ही डिरेक्टरी ऑनलाईन अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता. आता इथे या आत्ता तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे शक्य होईल का नाही माहित नाही, पण मी एक कार्टून, एक रेखाचित्र यांच्याकडे सोपवलं होतं आपल्या संयोजकांच्याकडे. ते अत्यंत हृदयद्रावक असं रेखाचित्र आहे. एक 12 वर्षाची मुलगी घरी जाण्यासाठी म्हणून निघाली चालत 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 आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. त्याच्यावरती सतीश आचार्य या प्रसिद्ध रेखाचित्रकारांनी काढलेलं ते रेखाचित्र आहे की ज्याच्यामध्ये देव तिला म्हणतो की तू आता स्वर्गात आलीस. तेव्हा ती मुलगी म्हणते की देवा हे छान झालं पण मला घरी जायचंय. जे आपापल्या घरांमध्ये सुरक्षितपणे बसलेले आहेत आणि लॉकडाऊनचं कौतुक करतायत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की असे हजारो लोक आहेत या देशामध्ये आज की ज्यांना आपल्या घरी जाता येत नाहीये लॉकडाऊनमुळे, आणि त्याची व्यवस्था आपण लावली नाही. ही या लॉकडाऊनच्या फलश्रुतीतल्या अपयशाची एक फार मोठी बाजू आहे. म्हणून लॉकडाऊनची चर्चा करायला पाहिजे.
आता दुसरा मुद्दा घेऊयात आपण, की ठीक आहे लॉकडाऊन आता कधीतरी संपेल असं मानू आपण. येत्या वर्षभरामध्ये कशा प्रकारे इथे राजकारण उलगडेल असा प्रश्न याच्यातनं मग येतो. आपण सगळेजण विचार करा, महिना सव्वा महिना सगळे लोक घरात बसलेले आहेत, काही जण घाबरलेले आहेत, काही जण खुशीत आहेत, काही जण रोज केलेल्या रेसिपीज सोशल मीडियावर टाकतायत, तर काही जण पोटा पाण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहत आहेत. अशा प्रकारच्या एका अत्यंत विचित्र अवस्थेतून चाललेला आपला समाज जेव्हा या लॉकडाऊन मधनं बाहेर येईल त्यावेळेला दोन मोठ्या प्रकारचे राजकारणातले वाद, एक संरचनात्मक आणि दुसरा प्रक्रियात्मक, असे वाद इथे उभे राहणार आहेत. संरचनात्मक वाद जो आहे तो कदाचित थेट तुमच्या माझ्या जीवनामध्ये दारामध्ये येऊन उभा राहणार नाही. तो असा की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातले वाढते तणाव हा येत्या वर्षभरातला एक महत्वाचा राजकारणाचा अजेंडा असणार आहे. अनेकांना तुमच्यापैकी माहित नसेल की आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. आपल्या देशात कामांची जी विभागणी केलेली आहे संविधानाने, त्याच्यामध्ये आरोग्य हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. पण आता मात्र सगळी सूत्र केंद्राकडे असल्यामुळे सतत केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये तणातणी चाललेली आहे. इथपर्यंत की कोरोनाच्या टेस्टिंग साठीची किट्स तुम्ही डायरेक्ट आणायची नाहीत, केंद्र सरकार ती वन टाइम आणेल आणि तुम्हाला देईल, इथपासून तर कुणाला किती मदत द्यायची कुठल्या राज्याला हे केंद्र सरकार ठरवत आहे. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यामधल्या कुरबुरी आत्ता चालू आहे. एकदा का लॉकडाऊनचा हा पहिला बहर ओसरला की राजकारणाच्या नित्यगतीप्रमाणे केंद्र आणि राज्य यांच्यातले वाद वाढतील आणि त्या वादांमुळे करोना विरोधाच्या आणि एकूण प्रशासकीय संदर्भातल्या सुसूत्रतेमध्ये फार मोठा खंड पडेल अशी शक्यता आता दिसायला लागलेली आपल्याला दिसते. हे झालं राजकारणाचं एक रूप. म्हणजे राजकारणाची जी दोन रूपं मी म्हणालो त्यातलं हे संरचनात्मक रूप आहे की ज्याच्यामध्ये कोण काय करतं याचा पत्ता नाही आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य एकमेकांशी भांडतायत. आत्ताच केरळमध्ये लॉकडाऊन शिथिल कसा करायचा याच्याबद्दल केंद्र आणि राज्य यांच्यात वाद झालेला आहे. हॉटस्पॉट जे आहेत तिथे केंद्र सरकार आपली टीम पाठवतंय आणि सांगतंय की ती टीम सांगेल ते ऐकलं पाहिजे तुम्ही. या पद्धतीने जर केंद्र आणि राज्य यांच्यातले वाद वाढले तर ते इतर विषयांकडे जातील. विशेषतः आर्थिक मदत कुणाला किती मिळते याच्याबद्दल ते जातील. मग राज्य काय करतील? राज्य मग आपापल्या राज्याचा प्रादेशिक अभिमानाचा मुद्दा घेऊन उभी राहतील आणि त्याच्यातनं तणाव आणखीन वाढतील. त्यामुळे संरचनात्मक पातळीवरचं हे एक राजकारण येत्या काळामध्ये उभं राहील असं आपल्याला दिसतं. हे राजकारण अर्थातच मुख्यतः सरकारांमध्ये चालणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये साठमारी चालेल, सेक्रेटरी जे असतात त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील. पण तुमच्या माझ्या जीवनाशी थेट संबंध येणारं दुसऱ्या प्रकारचं राजकारण जे आहे ते प्रक्रियात्मक असणार आहे. हे आता मगाशी मी जे बोलत होतो ते हे रेखाचित्र आहे की जे आपल्या लॉकडाऊनच्या अनुभवाचं सार म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकाल. आणखीन बऱ्याच अशा गोष्टी आहेत. प्रक्रियात्मक राजकारण जे आहे त्याच्यात काय होणार आहे समजून घ्या तुम्ही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण सगळे चिरचिरलेलो आहोत, सगळे कंटाळलेलो आहोत, वैतागलेलो आहोत. सगळ्यांच्या मनामध्ये अँझायटी आहे की आता इथून पुढं काय. अनेकांना उपजीविकेची अँझायटी आहे, अनेकांना आपले धंदा व्यवसाय हे पुन्हा कसे उभे करायचे याची अँझायटी आहे. हे जे सगळे तुंबलेले तणाव आहेत ते आता येत्या वर्षभरामध्ये फुटून बाहेर येणार आहेत आणि ते पद्धतशीरपणे येणार नाहीयेत. ते अनपेक्षितपणे गुंडागर्दीच्या स्वरूपामध्ये, ज्याला स्वयंघोषित असे सेवक असतात त्या व्हिजिलंटांच्या कृतींच्या मधनं कुठेही कसेही उभे राहणार आहेत. त्याला कोणीही टार्गेट केलं जाणार आहे. उदाहरणार्थ एखादी टोळी तुमच्याकडे येईल आणि म्हणेल की तुम्ही यावर्षी गणपतीच्या ऐवजी इतकी इतकी देणगी आम्हाला द्या कारण आम्ही सेवा करतो करोनाग्रस्तांची. मारामाऱ्या होणार आहेत. आणि लक्षात घ्या हे सगळं जेव्हा होणार आहे त्यावेळेला आपले पोलीस हातोनात दमलेले असणार आहेत, प्रशासन दमलेलं असणार आहे. पण त्याच वेळेला पोलिसांना आणि प्रशासनाला एक किल्ली सापडलेली असणार आहे लोकांना गप्प बसवण्याची. आणि ती किल्ली म्हणजे वेगवेगळे कायदे वापरून लोकांना दमन करायचं. म्हणजे दमलेलं प्रशासन
हे दमनाच्या आधारे आपल्याला सगळ्यांना गप्प बसवण्याचं काम इथून पुढे करेल. मग त्याच्यामध्ये जर जेन्युइन कोणीतरी काहीतरी गरिबांची बाजू घेऊन म्हणून एखादा मोर्चा काढायला गेलं तर त्यांनाही काठ्या पडणार आहेत. दुहेरी अशा प्रकारच्या ह्या गुंडागर्दीमध्ये आपलं पुढचं वर्ष जर गेलं तर नवल नाही असं मला वाटतं. त्यामुळे लॉकडाऊन नंतरचं वर्षभराचं राजकारण हे तणावांचं, संघर्षांचं, बहुतेक वेळेला निरर्थक अशा प्रकारच्या भांडणांचं असणार आहे. म्हणजे तुम्ही जर बाजूला उभं राहून त्या भांडणाची कारणं बघायला लागला तर तुम्हाला असं दिसेल की हा काय भांडणाचा विषय होता. आपण लोक मारामाऱ्या करतील, लोक सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करतील, सरकारी अधिकारी लोकांना अडवतील, पोलीस लोकांना मारतील आणि या सगळ्यातली सगळ्यात जास्त धोकादायक जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे बेकारांचे तांडे रिकामे इकडे तिकडे फिरतील. त्यांना नोकऱ्या देण्याची ना तुमची माझी क्षमता आहे ना सरकारची क्षमता आहे. या बेकारांच्या तांड्यांचं काय करायचं हे आपल्या समाजाला उलगडणार नाहीये. आणि त्यामुळे येता काळ, लॉकडाऊन नंतरचा काळ हा अत्यंत किचकट, गुंतागुंतीच्या, संघर्षाच्या आणि कदाचित हिंसा आणि मारामारीच्या राजकारणाचा असेल ही दुसरी शक्यता आहे. आता हे जर व्हायचं नसेल आणि आपलं राजकारण जास्त विधायक दिशेने जर जायचं असेल तर काय करायला पाहिजे? 2-3 गोष्टींचा आपण विचार करूया. उदाहरणार्थ पहिली गोष्ट आपण घेऊयात की आता संकट काय आहे? तर करोनाचं संकट आहे. याचा संबंध आहे संसर्गजन्य आजाराशी, याचा संबंध आहे आरोग्याशी. मग आपण इथून पुढच्या वर्षभरामध्ये आरोग्याच्या प्रश्नावरती चर्चा, वाद, राजकारण करूत का? आपले राजकीय पक्ष आरोग्याच्या प्रश्नावर बोलतील का? आणि आरोग्याच्या प्रश्नावर बोलणं म्हणजे आरोग्य मंत्र्यांच्या बाजूने किंवा विरोधी बोलणं नसतं. आरोग्याच्या प्रश्नावर बोलणं याचा अर्थ असा की बाबा आपल्या देशात सरकारी हॉस्पिटलांची अवस्था काय आहे, ती कशी सुधारता येईल. आपल्याकडे डॉक्टर आणि नर्सेसची हंगामी भरती होते का? त्यांना नीट पगार मिळतात? ते वेळच्या वेळी मिळतात का? आज सरकारने कायदा केला, वटहुकूम काढला, ज्याला मलमपट्टी म्हणतात. अशा प्रकारचे हे कायदे की एका डॉक्टरावर हल्ला झाला की एक कायदा, दुसऱ्या डॉक्टरावर हल्ला झाला की दुसरा कायदा. सार्वजनिक धोरण असं चालत नसतं. सार्वजनिक धोरणाच्या दिशेने जर तुम्हाला वाटचाल करायची असेल तर तुम्हाला मुळात हे ठरवायला लागतं की आता समस्येची चौकट काय आहे. ती अशी आहे की आपलं सार्वजनिक आरोग्याचं धोरण हे तुटपुंज आहे. त्याची आकडेवारी भरपूर उपलब्ध आहे आणि नाही सुद्धा. म्हणजे उदाहरणार्थ नीती आयोगाने याच्यावरती एक वर्किंग पेपर तयार केला. तो जर तुमच्यापैकी कोणाला ऍक्सेस करता आला तर जरूर पहा. त्याच्यातले निम्मे रकाने माहिती नाही, नॉट अवेलेबल असे. नीती आयोगाला अवेलेबल नाही. राज्यांची काय परिस्थिती आहे ही तर आपली सार्वजनिक आरोग्याची तयारी आहे. आपण खर्च किती करतो सार्वजनिक आरोग्यावर याचं खरं उत्तर असे की ते कुणालाही माहिती नाही आणि त्याला नोबडी बॉदर्स. कुणाला त्याची कदर नाहीये. मी जर श्रीमंत असेल तर मी खाजगी इस्पितळात जातो, मी जर गरीब असेल तर तसाही मी मरतोच. आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर आपण किती खर्च करतो याची चर्चा देखील आपल्या देशात होत नाही. पण सर्वसाधारण एका अंदाजाप्रमाणे या वर्षी म्हणजे 18-19 या आर्थिक वर्षात 1657 रुपये दर माणशी एवढा आपला सार्वजनिक आरोग्यावरचा घसघशीत खर्च होतो. ज्यांना भारतातली महागाई, अर्थव्यवस्था यांची माहिती असेल त्यांनी 1657चा विचार करावा. पण हा झाला दर माणशी. त्याचं दुसरं एक परिमाण असतं, ते म्हणजे तुमच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे ठोकळ घरेलू उत्पादन असं ज्याला म्हणतात, त्याच्या किती टक्के खर्च तुम्ही आरोग्यावर करता. आपण किती करतो? 1.3 जीडीपीच्या 1.3% एवढाच खर्च आपण सार्वजनिक आरोग्यावर करतो. जर्मनीत लॉकडाऊन आहे असं सांगणारे लोक तुम्हाला भेटतील, पण जर्मनीमध्ये जीडीपीच्या किती टक्के खर्च सार्वजनिक आरोग्यावर केला जातो हे तुम्हाला कोणी सांगत नाही. मग आपण लॉकडाऊनची नक्कल करतो तर त्यांच्या जीडीपी मधल्या इतका खर्च ते जे करतात त्याची नक्कल आपण का करत नाही? युरोपातल्या सगळ्या देशांपैकी एकूण लोकसंख्येमध्ये आयसीयू इंटेन्सिव्ह केअर युनिट्स जास्तीत जास्त असण्याचं प्रमाण जर्मनीमध्ये आहे. आपल्याकडे किती आहे आणि गेल्या महिन्याभरात काही केलं का आपण त्याच्यासाठी? माहिती नाही. WHO आकडेवारीप्रमाणे जर्मनीच्या एकूण जीडीपीच्या 11.25% खर्च ते आरोग्यावर करतात. 11.25 एवढा करतात.
ज्या अमेरिकेत इतकी माणसं मरतायत तिथे सुद्धा ते 18% जीडीपीच्या खर्च सार्वजनिक आरोग्यावर करतात. आपण 1.3% एवढाच करतो जीडीपीच्या खर्च. आणि भारत सरकारची आता म्हणजे गेल्या वर्षभरातली प्रतिज्ञा अशी आहे की येत्या 5 वर्षात तो दुप्पट करायचा, म्हणजे 2.5% करायचा. याला आर्थिक संसाधनांची अडचण असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कोणता राजकीय पक्ष येत्या वर्षभरात ही मागणी घेऊन उभा राहील का की सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च वाढवा, आम्ही त्याला पाठिंबा देतो? ही मागणी तर लांब राहिली. एक साधी मागणी राजकीय पक्ष करतील का की जी सगळ्या देशातल्या सगळ्या सरकारांनी करायला पाहिजे भारतातल्या? ते म्हणजे जेव्हा केव्हा आता विधिमंडळांची अधिवेशनं भरतील तेव्हा नवे अर्थसंकल्प मांडायचे बदललेल्या परिस्थितीत. मग त्याला नाव तुम्ही सप्लिमेंटरी पुरवणी अर्थसंकल्प असं म्हणा, नाही तर काही म्हणा. आणि संपूर्ण 6 महिन्यांचं नव्याने नियोजन करून ही जी संकटाची परिस्थिती आपल्यावर आलेली आहे तिचा निचरा करण्यासाठीची योजना करायची. आपण करणार आहोत का ते? लॉकडाऊनला पाठिंबा देण्यासाठी जे लोक आरडाओरडा करतात ते अशा प्रकारे आपल्या आमदारांवर आणि खासदारांवर तुम्ही हे करा असं दडपण आणणार आहेत का? आणणार नाही. तेव्हा राजकारण जे व्हायला पाहिजे ते हे सार्वजनिक आरोग्याचं राजकारण व्हायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की, आणि ती आताच्या राजकारणात व्हायला पाहिजे असं मला वाटतं, ती म्हणजे इमिजिएट येत्या वर्षभरात या देशातल्या देशोधडीला लागलेल्या मजुरांना, परप्रांतीय मजुरांना, कामगारांना पोटा पाण्याची व्यवस्था होण्यासाठीची निश्चित तरतूद झाली पाहिजे. पॅकेज नको. सार्वजनिक धोरण ज्यांना करायचं नसतं ते पॅकेजेस करत असतात. पॅकेजेस म्हणजे सार्वजनिक धोरण नसतं. 1,70,00,000 किंवा 70 कोटी 1 लाख कितीचंही पॅकेज दिलं तर त्यांनी सार्वजनिक धोरणाची रचनात्मक उभारणी होत नसते. मग काय व्हायला पाहिजे? 2-3 गोष्टी साध्या तुम्ही लक्षात घ्या की उदाहरणार्थ गोरगरिबांसाठी लंगर किंवा अन्नछत्र ही आवश्यकच आहे. पण सरकारने त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर अन्न आणि आरोग्य हे अधिकार म्हणून मान्य करायला पाहिजे. अगदी साधं जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर मी ज्या पुण्यामध्ये बसलेलो आहे त्या पुण्यातल्या कलेक्टर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी असा निर्णय परवाच्या दिवशी घेतला की तात्पुरती कार्ड ज्यांना हवी त्यांना द्यायची की ज्यामुळे त्यांना धान्य घेता येईल. ही एक संरचनात्मक पाऊल आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सरकारने काय करायला पाहिजे हे त्या सीईओनी त्याच्या अधिकारात तिथे केलं. सरकारने काय करायला पाहिजे? सरकारने याच्यासाठीचे नॉर्म्स ठरवायला पाहिजेत. सरकारने याच्यासाठीचे नियम करायला पाहिजेत आणि मुळात कायद्यातल्या तरतुदी बदलून अन्न आणि आरोग्य या अधिकार मानून त्याच्यासाठीची तरतूद करायला पाहिजे. आता ही तरतूद जर करायची झाली तर तुम्ही म्हणाल की याला पैसे लागतात, म्हणून तुम्ही लगेच धावत पळत जाऊन मुख्यमंत्री निधीला किंवा पंतप्रधान निधीला देणगी द्या. पुन्हा सार्वजनिक धोरण नसल्याचं हे लक्षण आहे. मुख्यमंत्री निधी किंवा पंतप्रधान निधी असणं म्हणजे सार्वजनिक धोरण नसल्याचं लक्षण आहे. आपल्यासारख्या देशाने आणि कुठल्याही देशाने खरं तर आपदा निधी कायमस्वरूपी का उभारू नये आणि तो उभारण्यासाठी म्हणून कर का लागू नये? ही काय भानगड आहे की मला 1 तारखेला सरकार म्हणणार की अहो फार संकट आले तर 1 दिवसाचा पगार द्या. हा हास्यास्पद प्रकार आहे. त्याच्याऐवजी सरकारने नागरिकांना असं सांगायला पाहिजे की नागरिक म्हणून आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे की जेव्हा केव्हा संकट येईल तेव्हा त्याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून, रिलीफ करण्यासाठी म्हणून कायमस्वरूपी आपल्याला जर निधी ठेवायचा असेल तर कायमचा आपदा निधी पाहिजे. आणि हे काहीतरी मी फार नवीन सांगतोय असं नाहीये, हे लक्षात घ्या. याची चर्चा 5 वर्षापूर्वी झालेली आहे आणि जीएसटी आला तेव्हाही जीएसटी मधून अशा प्रकारचा एक वाटा आपदा निधीत काढता येईल का ही चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका गटाने अशा प्रकारचा डिझास्टर टॅक्स कसा लावता येईल याची चर्चा केली आहे. पण त्या गटाला नंतर 5 वर्षामध्ये याच्यावर निर्णय घ्यायला काही सवड झालेली नाही. ही जी धरसोड आहे की एक पाऊल आपण धोरणांच्या दिशेने पुढे टाकतो आणि मग ते विसरून जातो. संकट आलं की घाईघाईने निधी गोळा करतो, मग रस्ते डबे फिरवतो आणि देणग्या गोळा करतो. संकटाचा सामना करण्याची ही पद्धत नाहीये. संकटाचा सामना जर कायमस्वरूपी करायचा असेल
तर तुमच्याकडे कायमची जशी डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा पाहिजे, तसंच डिझास्टर मॅनेजमेंटचा निधी असायला पाहिजे. त्याला सार्वजनिक धोरण असं म्हणतात. लॉकडाऊन असू देत किंवा निधी, प्राईम मिनिस्टर केअर निधी असो किंवा अनेक कुठला असो, हे उभं करणं असू देत, ही धोरण शून्यतेची उदाहरणं आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे वाळूमध्ये डोकं खुपसून बसतात, जे धोरणं ठरवायला कचरतात, त्या समाजांना अशा प्रकारच्या शिक्षा वेळोवेळी होत असतात की त्यांना मग धोरणांच्या ऐवजी रिलीफ पॅकेजेस, दान धर्म, सेवा याच्यावरती समाधान मानावं लागतं. आणि म्हणून तात्पुरतं राजकारण जे असणार आहे येत्या वर्षभरातलं, त्याच्यात मला असं वाटतं की या 3 गोष्टींवर भर दिला जायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य आणि त्याच्यावरती होणारा इन्फ्रास्ट्रक्चरल खर्च, याच्यासाठीचा लढा. दुसरी गोष्ट ही की कायमस्वरूपी निधी उभारण्याच्या दिशेने रचनात्मक पावलं उचलली जाणार. आणि तिसरं, या लॉकडाऊनच्या संदर्भात मी जे सतत सुरुवातीपासून सांगतोय ते म्हणजे प्रोसिजर्सचा आग्रह धरणं. देश चालवायचा जेव्हा असतो तेव्हा तुम्ही घरगुती पद्धतीने आत्ता संकट आलंय तर आपण हे असं असं करू असं सोडून देऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी प्रोसिजर्स असावी लागतात, ती प्रोसिजर्स पाळावी लागतात, त्या प्रोसिजर्सनी निर्णय व्हावे लागतात. उदाहरणार्थ नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असेल किंवा मुख्यमंत्र्यांचे इतर प्लॅटफॉर्म्स असतील, याच्या मार्फत चर्चा आणि निर्णय व्हायला पाहिजे. आता तुम्ही जर जॉग्राफिकली बघितलं उदाहरणार्थ, तर भारतामध्ये तुम्हाला असं दिसेल की उत्तर आणि पश्चिमेच्या राज्यांमध्ये कोरोनाचा त्रास जास्त आहे. दक्षिण, केरळचा थोडा अपवाद सोडला तर, आणि पूर्व या राज्यांमध्ये कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नुसती सभा भरून उपयोग नसतो, तर त्यांच्या गटांची सभा भरून त्यांच्याबरोबर त्या त्या भागासाठीचे विशिष्ट निर्णय घेण्याची प्रोसिजर ही असायला पाहिजे. आणि म्हणून प्रोसिजरचा आग्रह. मी जो संदीपने सुरुवातीला उल्लेख केला तो कालचा लेख जो आहे इंडियन एक्सप्रेस मधला, त्याच्यामध्ये याच्याबद्दल जे म्हटलेलं आहे ते हे म्हटलेलं आहे की आपली प्रवृत्ती अशी व्हायला लागली आणि ती घरगुती पद्धतीची प्रवृत्ती आहे की काहीतरी करून वेळ भागवा. तसं नाही करून चालणार. प्रोसिजर्स हा सार्वजनिक धोरणाचा मध्यवर्ती भाग असतो, तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. या 3 गोष्टी जर वर्षभरात झाल्या तर मला असं वाटतं की येत्या काळातलं जे राजकारण असेल त्याला काही प्रमाणात कलाटणी देण्याची ताकद एक समाज म्हणून आपल्यामध्ये निर्माण होऊ शकेल. आता मी शेवटच्या भागाकडे येणार आहे की ज्याला थोडासा चर्चेला मला वेळ जास्त लागेल, कारण मुद्दा असा आहे की हे सगळं तात्पुरतं आहे. पण खरा प्रश्न आहे की कोणत्या गोष्टी येत्या 2-5 वर्षामध्ये आपल्या बोकांडी बसणार आहेत, कोणते मोठे सामाजिक राजकीय बदल आपल्याला नंतर कळेल की अरे बापरे, हे त्यावेळेला सुरू झाले होते. असे बदल कोणते आहेत? करोना असेल किंवा करोनासारखं मोठं संकट असेल, ते संकट काय करत असतं तर तुमच्या आत्ता चाललेल्या ज्या काही डिस्टॉर्टेड किंवा विपर्यस्त अशा प्रक्रिया असतात त्यांचा आणखीन विपर्यास ते तयार करतं. विपर्यासांचा विपर्यास असं या संकटातनं नेहमी घडत असतं. आणि त्यामुळे 4-5 अशा गोष्टी आहेत की ज्या येत्या काळामध्ये पुढच्या 2, 5, 7, 10 वर्षांमध्ये आपल्या नकळत घडतील. कित्येकांना आपल्यातले हे कळणार नाही की अरे ह्या करोनामुळे झाल्या. किंबहुना आता मी बोलताना देखील तुमच्यापैकी अनेक जणांना असं वाटेल की याचा करोनाशी थेट काय संबंध आहे, तरी मी त्या तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. उदाहरणार्थ, पहिली गोष्ट जी सामाजिक आहे, जी आपल्या व्यवहारांशी संबंधित आहे, ती कोणती आहे? ती अशी आहे की एक समाज म्हणून आपल्या अस्तित्वाचं सगळं स्वरूपच बदलणार आहे. या चर्चेच्या सुरुवातीला मी गमतीत जे म्हटलं त्याच्याकडे परत जातो की आपला एकमेकांशी संवाद होतोय आहे आणि होतही नाहीये. अशा प्रकारच्या या अप्रत्यक्ष सामाजिक रचनेकडे आपण आता वळतो आहोत, ज्याला डिजिटल अशा प्रकारचं सार्वजनिक आयुष्य म्हणता येईल. त्या डिजिटल सार्वजनिक आयुष्यामध्ये आपण पाऊल ठेवतो आहोत. ते अन्यथाही होत आहे, पण करोनामुळे आणि एकमेकांपासून दूर राहा या वॉर्निंगमुळे त्याला गती येणार आहे. ती एकदा करोना गेला की ती थांबणार नाहीये, ती गती कायम राहणार आहे. समाज म्हटल्यावर काय असतं? समाज याचा अर्थ असा असतो की आपण सतत एकमेकांच्या थेट संपर्कात येऊन एकमेकांच्या बरोबरच्या विश्वासाचे पूल बांधत असतो. आता त्या पुलांची गरज राहिली नाही. आता काय पाहिजे तुम्हाला? ते तुम्हाला ऑनलाईन मागवता येईल. तुम्हाला कुणाला शिव्या द्यायच्या असतील तर त्याही ऑनलाईन देता येतील. प्रेम करायचं असेल तर तेही ऑनलाईन करता येईल. म्हणजे समाजपूर्व अवस्थेमध्ये जो कोणी एक काल्पनिक रॉबिन्सन क्रुसो होता,
तसे आपण आता सगळे डिजिटल रॉबिन्सन क्रुसो बनणार आहोत. आणि तसे बनून मग आपण एकमेकांशी डिजिटल संपर्काच्या आधारे नवीन समाज घडवणार आहोत. तो समाज कसा असेल मला माहिती नाही. मला असं वाटतं की तो समाज कसा असेल, त्या समाजातले सामाजिक संबंध कसे असतील, हे सोशॉलॉजिस्टांच्या पुढचं इथून पुढच्या काळातलं एक आव्हान आहे. आता हे खरं आहे की भारतात राहून ज्यांना अमेरिकेत राहिल्यासारखं वाटायचं असतं त्यांच्यासाठी हे छान वाटेल, कारण अमेरिकेमध्ये या प्रकारचा समाज आलेला आहे किंवा येऊ घातलेला आहे. आपल्याला त्याची सवय नाही आणि तो चांगला आहे का वाईट आहे हे सोडून देऊ आपण, पण त्याच्यातून कोणत्या प्रकारची सार्वजनिकता घडणार आहे, म्हणजे आपण सार्वजनिक असणार म्हणजे काय असणार आहोत याचाच आता पत्ता लागणार नाही. अशा प्रकारच्या एका अदृश्य सार्वजनिकतेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. हा पहिला सामाजिक परिणाम आहे. याचा राजकीय संबंध आहे किंवा याचा राजकारणावर परिणाम होतोय, व्हायला लागलेला आहे. तो असा की घर बसून राजकारण करायचं, डिजिटल राजकारण, म्हणजे नुसतं ट्विटरचं नाही तर प्रचाराचं राजकारण सुद्धा घरी बसून करायचं, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात, कृत्रिम प्रज्ञा असं म्हणतात, ती वापरून लोकांना टार्गेट करायचं आणि त्यांना टार्गेटेड मेसेजिंग करायचं. इथून पुढच्या काळात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हे जास्त मोठ्या प्रमाणावर करायला लागेल. गेल्या 5-10 वर्षांमध्ये हे सुरू झालेलं आहेच. मी म्हटलं त्याप्रमाणे हे नवीन नाहीये, हे सुरू झालेलं आहे, ते आता मोठ्या प्रमाणावर होणार. परत ह्याच्यात चांगल्या वाईटाची चर्चा न करता आपण त्याचा परिणाम काय होईल ते बघूया. की ज्यांना तुमचं हे डिजिटल युग ऍक्सेसिबल नाही, ज्यांना तुमच्या या डिजिटल विश्वात प्रवेश सहजासहजी करता येत नाही, अशा समाज घटकांना राजकारणातनं आपण हद्दपार करणार. कारण रस्त्यावर आले, ते जर मोर्चा काढायला लागले तर तुम्ही आम्ही त्यांना हसणार आणि म्हणणार हे कशाला करायचंय, ऑनलाईन पिटिशन करा. म्हणजे राजकारणाबद्दलच्या अपेक्षा बदलतात. त्या प्रमाणामध्ये समाजातले जे सीमांत समूह आहेत त्यांना कोणतं राजकारण शक्य आहे आणि कोणतं त्यांचं राजकारण तुम्हा आम्हाला मान्य नाही हे ठरत जाणार आहे. दुसरा राजकारणातला ह्याचा परिणाम डिजिटल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो होणार आहे तो असा, जो आता एव्हाना तुम्हाला सगळ्यांना परिचित असणार आहे, की आपल्या सभोवती एक स्वतःचं असं डिजिटल विश्व तयार होणार आणि त्या विश्वातलं स्वतःचं असं एक सत्य तयार होणार, ज्याला काही वर्षांपूर्वी चर्चा करताना काही अभ्यासकांनी पोस्ट ट्रुथ असं म्हटलं होतं. ते पोस्ट ट्रुथ नाहीये. खरं आहे ते असं आहे की प्रत्येक वर्तुळाचं स्वतःचं एक सत्य आहे आणि ते सत्य त्या वर्तुळात फिरतं, त्या वर्तुळाच्या बाहेर गेलं की त्या सत्याला सत्य म्हणून दर्जा राहत नाही. अशा एका बहुमितीय सत्याकडे आपण जाणार आहोत की ज्याच्यामुळे राजकारणामध्ये अंतिम तत्व कोणती असतील, तुमच्या संविधानाची काही महत्वाची आदर्श सूत्र आहेत का नाही, चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याच्याबद्दलचे वैश्विक सोडा समाजमान्य असे मानदंड शिल्लक राहणार नाहीत. ही मोडतोड राजकारणाची येत्या काळामध्ये सुरू होणार आहे. तिला आत्ताच्या या सगळ्या घडामोडीमुळे अचानकपणे गती प्राप्त होणार आहे, वेग प्राप्त होणार आहे. सरकार आणि सरकार चालवणारी अमूर्त संस्था, स्टेट संस्था म्हणून जी असते, तिच्यावर होणारे परिणाम तर थेट तुम्ही आम्ही आत्ता भोगायला सुरुवात केलेली आहे ते होणार आहे. राज्य संस्था इथून पुढच्या काळामधली जी आहे तिचं वर्णन कसं करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला तर मी तुम्हाला अशी शिफारस करीन. अलीकडे अनेक जण त्याच्याबद्दल लिहित आहेत, पण जुनं सहजगत्या उपलब्ध असलेलं जर पुस्तक म्हणून शिफारस करायची झाली तर 1984 ही जॉर्ज ऑरवेलची कादंबरी तुम्ही जरूर सगळ्यांनी पहा. त्या कादंबरीमध्ये जी अतिशयोक्तीपूर्ण चित्र रंगवलेली आहेत त्याच्या आपण केव्हाच पलीकडे गेलेलो आहोत. अशा प्रकारच्या एका सर्व्हेलन्स स्टेट नावाच्या तुमच्या माझ्यावर सतत पाळत ठेवणाऱ्या सरकार आणि राज्य संस्थेच्या युगात आपण आता आलेलो आहोत. ते टेक्नॉलॉजीने आणलेलं आहे. तुम्ही म्हणाल याचा करोनाशी काय संबंध आहे, तर खरं हे टेक्नॉलॉजीने सगळं आणलेलं आहे. सीसीटीव्ही टेक्नॉलॉजीने आणले. परवा एका पोलीस अधिकाऱ्यांनी मोठ्या अभिमानाने असं ट्विट केलं होतं की तुमच्या घराच्या गच्चीवर तुम्ही काय करताय याच्यावर माझं म्हणजे आमचं लक्ष आहे, कारण आम्ही ड्रोननी लक्ष ठेवतोय. त्यांनी प्रेमाने आणि अभिमानाने सांगितलं, तुम्ही आणि मी याचा विचार करायला पाहिजे की सरकार तुमच्या माझ्या जीवनात कसा आणि किती हस्तक्षेप आता करतंय. करोनाने काय झालं तर करोनाने ह्या अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला एक मान्यता प्राप्त करून दिली.
कोरोनामुळे जर काही झालं असेल तर ते असं झालं की अशा प्रकारचा हस्तक्षेप करू देत सरकारला, चांगलंच आहे. तुमच्या माझ्या सुरक्षिततेसाठी सरकार हे करतंय, अशा प्रकारची अधिमान्यता एकदा मान्य प्राप्त झाली की पुढे सरकार कोणत्याही बाबतीत कशाही प्रकारचे हस्तक्षेप करू शकतं. आणि तुम्ही काय करताय, तुम्ही काय खाताय, तुम्ही कुठे जाताय, तुम्ही कुणाशी बोलताय, हे सगळं करू शकतं. मला उदाहरणार्थ उद्याला माझ्या करोनामुळे नाही पण अन्य कारणांसाठी माझ्या डॉक्टरकडे जायचं आहे. त्याच्यासाठी मला डॉक्टरांचा आज पोलिसांचा पास काढावा लागतो. एकदा ही व्यवस्था मान्य झाली की मी सुद्धा न संकोचता सतत पोलिसांना सांगत राहीन की या कारणासाठी, फलाण्या ठिकाणी इतक्या वेळासाठी मला जायचंय. एकदा पोलीस पास नावाची व्यवस्था अस्तित्वात आली की ती अस्तित्वात राहत असते. दमन किंवा समाजाच्या नियंत्रणाची रचना अशी असते की जेवढे जेवढे म्हणून दमनाचे आणि नियंत्रणाचे मार्ग उदयाला येतात ते सगळे शिल्लक राहतात. असं होत नाही की करोना गेला म्हणून दमनाचा तो मार्ग संपला. तर करोना जातो आणि दमनाचा मार्ग शिल्लक राहतो, नियमनाचा मार्ग शिल्लक राहतो, त्याला असलेली समाज मान्यता शिल्लक राहते आणि तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये राज्यसंस्थेचा होणारा हा हस्तक्षेप शिल्लक राहतो. या अर्थाने राज्यसंस्थेचं स्वरूप आमूलाग्र बदलेल. म्हणून मग चौथा परिणाम जो होणार आहे, जो आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेला असेल, तो असा की गेल्या 20 वर्षांपासून जगभर लोकशाहीची जी पिछेहाट चाललेली आहे तिला आणखीन गती येईल. पुन्हा मी मगाशी म्हटलं तसा हा मुद्दा मी रिपीट करतोय की हे नव्याने घडत नाहीये आणि हे फक्त भारतात घडत नाहीये. जगभर डेमोक्रॅटिक रिसेशन किंवा जागतिक पातळीवरच्या लोकशाहीच्या पिछेहाटीची चर्चा सध्या चाललेली आहे. त्याला आता गती येईल. जगभरात हे होणार आहे, भारतामध्ये देखील ते होऊ शकतं. आणि तशी जर लोकशाहीची पिछेहाट झाली तर त्याच्यामधून काय होणार आहे? त्याच्यामधून जे होणार आहे ते असं की आतापर्यंत 20व्या शतकात लढाई करून वेगवेगळ्या समाजांनी जे हक्क, जे अधिकार प्राप्त करून घेतले, त्या अधिकारांचं आपसूक संकोच होणार आहे, ते लिमिट होणार आहे, ते मर्यादित होणार आहे. उदाहरणार्थ लोकशाही आकुंचन पावणं ही माझ्यासारख्या राजकारणाच्या अभ्यासकाच्या दृष्टीने फार गंभीर, पण तुम्ही कदाचित अनेक जण तुमच्या दृष्टीने अमूर्त गोष्ट असेल म्हणून मी उदाहरण सांगतो की काय होतं. तर गल्लीमध्ये पोलीस तुम्हाला उठाबशा काढायला लावतो. पोलिसांना शिक्षा करण्याचे अधिकार नसतात असं आम्ही राज्यशास्त्रात लहानपणापासून शिकलो. पण पोलीस तुम्हाला उठाबशा काढायला लावणार. आणि दिल्लीत सरकारच्या वेगवेगळ्या अधिकारांना कोर्ट मान्यता देणार. ही जी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची साखळी आहे ती जर तुम्ही लक्षात घेतली तर लोकशाहीचा संकोच हा आता करोनामुळे तुमच्या दारात येऊन पोहोचलेला आहे हे तुम्हाला समजून घेता येईल. तेव्हा लोकशाहीचा संकोच ही काही थोड्या उदारमतवादी लोकशाहीवादी अभ्यासकांची फॅड किंवा फॅशन नाहीये, तर तुमच्या माझ्या कोणाही सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सहजगत्या जाणवणारी ही गोष्ट आहे. तुमच्यापैकी जे कोणी विद्यार्थी असतील आणि पुढच्या वर्षी फी वाढली म्हणून आंदोलन करणार असतील त्यांना लोकशाहीच्या संकोचाचा अर्थ असा होईल की आंदोलन करता येणार नाही. जे कोणी महागाई विरोधी किंवा गरिबांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते असतील त्यांना सरकार असं सांगेल की आता हे बास करा. आणि हे बास करा असं जेव्हा सरकार सांगेल तेव्हा त्याला न्यायालय देखील पाठिंबा देऊ शकेल असा आत्ता तरी जगभरातला अनुभव दिसतोय. हे मी काल्पनिक सांगत नाहीये, हे लक्षात घ्या. याचं कारण असं की हंगेरीमध्ये पार्लमेंटने ठराव करून सर्वाधिकार पंतप्रधानांना देऊन टाकलेले आहे. अशा प्रकारचे धमकीशहा की मी असं करीन, मी तसं करीन असं रोज सांगणारे, धमकी देणारे राज्यकर्ते जगभर असतात. त्यांना म्हणजे जसं पी साईनाथ यांनी मागे एक पुस्तक लिहिलं होतं, तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल, त्याचं टायटलही फार काव्यात्मक होतं. मराठीत त्याचं भाषांतर झालेलं आहे, दुष्काळ आवडे सर्वांना या नावाने झालेलं आहे. तसं करोना आवडे सर्वांना असं आता लिहायची वेळ आलेली आहे. याचं कारण पोलिसांना करोना आवडेल, सरकारला करोना आवडेल, न्यायाधीशांना करोना आवडेल, कोर्टाला करोना आवडेल आणि तुमच्या माझ्यासारख्या पंख्याखाली घरात बसणाऱ्या सगळ्यांना करोना आवडेल. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला लोकशाहीच्या संकोचाबद्दल आपण जागृत राहत नाही आणि म्हणून या मुद्द्याचा परत परत अधोरेखित करून उच्चार करायला पाहिजे की करोना जाईल,
माणसाचा आतापर्यंतचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर विषाणूंशी लढता लढता लाखो माणसं मरतात, पण मनुष्यजात विषाणूंवर मात करून पुढे जात राहते. त्या पद्धतीने मनुष्यजात पुढे जाईल, भारत पुढे जाईल, करोनावर मात करेल, संसर्गांवर मात करेल. पण जो भारत पुढे जाईल तो कसा असेल याचा आज आपण विचार केला पाहिजे. शेवटचा परिणाम काय होईल या सगळ्यातनं, तर तो असा, आणि तोही या लोकशाहीच्या मुद्द्याशी जोडलेलाच परिणाम आहे, तो असा की वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक अंतरं ही वाढतील. सुरुवातीला करोना आला त्यावेळेला WHO आणि आपण सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग वापरायला सुरुवात केली. मग सगळेजण घाबरले, म्हणले नाही सोशल डिस्टन्सिंग नाही करायचं, कारण त्याचा अर्थ वेगळा होतो. पण ऍक्च्युअली सोशल डिस्टन्सिंगच होत आहे आणि होणार आहे, हा करोनाचा एक अपरिहार्य परिणाम आहे. कुणाचं सोशल डिस्टन्सिंग होत आहे, तर भारतामध्ये उदाहरणार्थ करोनाच्या निमित्ताने हिंदू आणि मुसलमानांचं सोशल डिस्टन्सिंग झालं. भारतामध्ये उदाहरणार्थ गरीब आणि गरीब नसलेले यांचं सोशल डिस्टन्सिंग या निमित्ताने वाढलं. परप्रांतीय आणि भूमिपुत्र यांच्यातलं डिस्टन्सिंग वाढणार. येत्या काळात आणि इथून पुढच्या 5-25 वर्ष नोकऱ्या देताना उदाहरणार्थ भूमिपुत्रांना आधी द्या या मागणीला जोर येणार. आपल्या सगळ्यांचे लाडके, ज्यांचं सगळ्यांचं लक्ष पहिलं तरी लागलेलं असतं, त्या अमेरिकेचे सर्वे सर्वा जे आहेत त्यांनी उदाहरणार्थ एव्हानाच त्या सामाजिक दुराव्याची तुम्हाला चुणूक दाखवलेली आहे. आजच त्यांनी काल ग्रीन कार्ड देण्याची प्रक्रिया थांबवलेली आहे. ग्रीन कार्ड हा मुद्दा नाहीये, लक्षात घ्या. मुद्दा इमिग्रंट्सच्या विरोधातलं सामाजिक वातावरण. तेव्हा मुद्दे जे असतात ते इमिग्रंट्सच्या विरोधातले, बाहेरच्यांच्या विरोधातले, माझ्या आणि तुमच्यासारखे जे नाहीत त्यांच्या विरोधातले, इतरांच्या विरोधातले, कुणाच्या तरी विरोधात कोणीतरी अशा प्रकारचे सामाजिक दुरावे इथून पुढच्या काळात निर्माण होणार. अशा प्रकारचे चहूफेर बहुविध परिणाम दीर्घकालीन स्वरूपामध्ये होणार आहे. मी या सगळ्यांची सविस्तर चर्चा अशा करता केली की सार्वजनिक धोरण ठरवणं याचा अर्थ केवळ त्याचे तपशील म्हणजे नटबोल्ट्स ठरवणं असं नसतं. तुम्हाला ज्या वेळेला घराच्या दाराचा नटबोल्ट लावायचा असतो, कडी कोयंडा लावायचा असतो, त्याला सार्वजनिक धोरण म्हणत नाही. तर ते दार, त्याची ताकद आणि ते बंद करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला फोर्स यांचा विचार करणं हे सार्वजनिक धोरण असतं. आपली सार्वजनिक धोरणाची चर्चा नटबोल्ट्सच्या पलीकडे जात नाही, ती जायला पाहिजे. म्हणून मी या मोठ्या मुद्द्यांचा उल्लेख केला की इथून पुढच्या काळामध्ये जर नागरिक म्हणून, अभ्यासक म्हणून, विद्यार्थी म्हणून, कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सामाजिक धोरण, सार्वजनिक धोरण काय असावं याच्याबद्दल कुतूहल असेल, तर केवळ नटबोल्ट्स मध्ये न फसता, केवळ तपशिलांच्या जंजाळांमध्ये न अडकता व्यापक मुद्दे काय आहेत, आणि ते व्यापक मुद्दे म्हणजे भूमिका नावाची एक चौकट असते. सार्वजनिक धोरणाला ती पक्की चौकट असल्याशिवाय तुम्ही धोरण आखू शकत नाही आणि अंमलात आणू शकत नाही. जसं दाराचा कडी कोयंडा लावायचा असेल तर तुम्हाला मुळात दाराची फ्रेम पक्की असावी लागते, तसं सार्वजनिक धोरणाला भूमिकेची एक पक्की चौकट असावी लागते. त्याच्यासाठी या व्यापक मुद्द्यांचा विचार करायला लागतो. मित्र, मी तुमचा खूप वेळ घेतला, त्यामुळे मी आता थांबणं पसंत करेन. मी जे सांगतोय त्या सगळ्या गोष्टी तातडीने होतीलच असं नाही. हल्लीचा काळ असा आहे की अनेक वेळेला जे होईल असं मी म्हणतो ते चुकलं तर बरं असं मनातनं वाटत असतं, अशी ही परिस्थिती आहे. लोकशाहीचा संकोच असेल, सामाजिक दुराव्यांमध्ये होणारी वाढ असेल, या मुद्द्यांचा किंवा राज्यसंस्थेचं पाळतखोरपणा असेल, याचा मी उल्लेख अशा करता केला की कोणत्या प्रकारच्या नकारात्मक प्रक्रिया इथून पुढच्या काळामध्ये उभ्या राहू शकतात याची आपल्या सगळ्यांना जाणीव व्हावी. हे हळूहळू होतील, पण 25 वर्षांच्या नंतरचा आजचा इतिहासकार, आजच्या काळाचा इतिहासकार जेव्हा लिहिल तेव्हा तो हे नक्की लिहिल की करोनाच्या क्षणामुळे या सगळ्या विविध प्रक्रियांना जास्त गती मिळाली. हे जर व्हायचं नसेल, भविष्यातल्या इतिहासकारांनी आपल्याबद्दल आज पुढे हे जाऊन हे म्हणायचं नसेल, तर आज आपली ही जबाबदारी आहे की ह्या प्रक्रिया समजून घेऊन त्या टाळण्यासाठीची कोणती सार्वजनिक धोरणं आणता येतील याचा विचार करणं आणि त्याच्यासाठीची सामूहिक ताकद उभी करणं. ते करण्याची ताकद आपल्या सर्वांना मिळो, आणि आता इमिजिएटली अर्थातच करोनावर मात करण्याची ताकद आपल्या सगळ्यांना मिळो, लॉकडाऊन मध्ये आनंदी राहण्याची ताकद आपल्या सगळ्यांना मिळो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यासाठी काही प्रश्न आहेत, आपण ती एका मागोमाग एक प्रश्न घेऊयात. ठीक आहे.
स्वाती आचार्य आहेत. त्या विचारत आहेत की सध्याची स्थिती जी आहे ती भयंकर आहेच. पण यातून पुढे काही पॉझिटिव्ह निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतंय का? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी नेहमीच सगळ्या प्रक्रियांमध्ये अंतर्भूत असतात. व्यक्तिशः म्हणाल तर माझा विश्लेषण करतानाचा कल हा चिकित्सा करण्याकडे जास्त असल्यामुळे कोणत्या गोष्टी व्हायला नकोत आणि त्या होऊ शकतील हे सांगण्याकडे तो कल असतो. ह्युमन एजन्सी किंवा मानवी सामूहिक ताकद ही गोष्ट अशी असते की ज्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. मी जे म्हटलं त्याचं जर एका वाक्यात सार सांगायचं झालं तर आज काय लढा आहे, तर तो असा आहे की 20व्या शतकात माणसांनी जे मिळवलं, एकात्मता, बंधुभावाची भावना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही, हे 20व्या शतकात मिळवलं आपण. 21व्या शतकात ते घालवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या भाषेत बोलण्याच्या ऐवजी आपण असं म्हणूयात की हो, तो जो पॉझिटिव्ह इतिहास आहे 20व्या शतकाचा, त्याची आठवण ही कदाचित इथून पुढच्या निगेटिव्ह गोष्टींना लढताना आणि त्यांना प्रतिकार करताना आपल्याला स्फूर्ती देऊ शकेल. आणि ती स्फूर्ती देण्याएवढी ताकद 20व्या शतकात नक्की होती. आपल्याला ती मेमरी, हा सगळा प्रश्न मेमरीचा आहे, आपल्याला ती मेमरी, ते स्मरण, ती आठवण जोपासायची आहे का नाही, याच्यावरती खरं तर हे अवलंबून आहे. बरोबर. मी सर्वांसाठी एक सूचना आहे की आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली चॅट बॉक्स मध्ये आपण ते विचारू शकता. मी एका पाठोपाठ एक ते तसे सरांना प्रश्न विचारेन. पुढचा प्रश्न आहे सर गायत्री लेले यांचा. त्या विचारत आहेत की शिक्षण विषयक धोरणामध्ये काही बदल होतील का किंवा काय बदल व्हावयास हवे? सगळ्याच धोरणांमध्ये सरसकट कोरोनामुळे थेट बदल होतील असं नसतं. सरकारचं नवं शिक्षण विषयक धोरण येऊ घातलेलं आहे. पण तुम्हाला म्हणजे जर थिल्लर उत्तर द्यायचं झालं तर मी म्हणेन की काय होईल, तर बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ताबडतोब संसर्गजन्य आजारांच्या विरोधात हात धुवा असा संदेश देणारा धडा येईल. आणि हे हात धुणं, आपल्या जे हात धुवून मागे लागणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणात काय व्हायला पाहिजे असा जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर मी असं म्हणेन की शिक्षणाच्या द्वारे ह्या संकटांची चाहूल, संसर्गाच्या नव्हे तर आपल्या विचारांना होणाऱ्या संसर्गाची जाणीव शिक्षणाच्या द्वारे व्हायला पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे चिकित्सेचे दरवाजे खुले करणं असतं. शिक्षण म्हणजे मुलांना सतत काहीतरी नटबोल्ट देणं नसतं. एवढं जरी या निमित्ताने लक्षात आलं तरी पुष्कळ झालं. पण धोरणात्मक म्हणाल तर मला आशा नाहीये की काही फार मोठे गुणात्मक बदल वेगळे करोनामुळे किंवा या संकटामुळे होतील. पुढचा प्रश्न मनोज वाटवे यांचा आहे. ते विचारत आहेत की बरेचसे असे कायदे जे सरकार आपल्यावरती लादू इच्छितं त्याचा विरोध करताना सामान्य माणूस कायदा पाळून तो कसा करू शकेल? कायदा पाळून दरवेळेला कायद्याचा विरोध करता येतोच असं नाही. आणि आपल्या स्वतःच्या भारताच्या म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये याच्यासाठीचा संदेश आपल्याला मिळालेला आहे की वेळ प्रसंगी अतिशय टोकाची वेळ आली तर कायदेभंग हे सुद्धा एक महत्वाचं साधन असतं. पण मला असं वाटतं की त्या टोकापर्यंत आता जाण्याची गरज नाहीये. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं खरं उत्तर असं आहे की म्हणून आपल्याला सतत आपल्या आमदारांवर, आपल्या नगरसेवकांवर, आपल्या खासदारांवर हे जागृत दडपण आणलं पाहिजे की तुम्ही याच्यासाठी काहीतरी करा. म्हणजे माझी तक्रार जी असेल ती अशी आहे की आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडे चिठ्ठी घ्यायला जातो. आपण आपल्या लोकप्रतिनिधींकडे आमच्या सोसायटीला नळाचं एक कनेक्शन द्या म्हणून जातो. आपण जे जायला पाहिजे लोकप्रतिनिधींकडे ते ह्या मुद्द्यांसाठी जायला पाहिजे की बाबा रे, तुला लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेवर पाठवलंय, तू या कायद्याला विरोध करणार आहेस का नाही, हे विधेयक, हे बिल येणार आहे, त्याला तू विरोध करशील का नाही. अशा प्रकारचा संवाद लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामध्ये होत नाही. याचक आणि दाता अशा प्रकारचा संवाद नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये होतो. ही अडचण असल्यामुळे वाईट कायदे होतात. वाईट कायदे होतात याचं कारण हा संबंध आपल्याला रिडिफाईन करावा लागणार आहे की आपण याचक नाहीये, तर आपण सांगू त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी काही चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत. हे लोकशिक्षण आहे, जर मगाचा शिक्षणाचा मुद्दा घ्यायचा झाला तर. बरोबर. संहिता जोशी विचारतायत की सध्या जे विद्वेषाचं आणि दुही पसरवणारं राजकारण सुरू आहे तर त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? नाही, मी म्हटलं तसं तो एकतर पूर्णपणे स्वतंत्र आणि फार गुंतागुंतीचा विषय आहे. पण अशा प्रकारचे जे सामाजिक हेवेदावे असतात आणि सामाजिक अंतराय असतात, दुरावे असतात,
ते संकटाच्या काळामध्ये आणखीन ओपन अप होण्याची शक्यता असते. तसे ते होतील असं मला वाटतंय. आणि त्यामुळे ते ओपन अप न होता सामाजिक ऐक्य किंवा सलोखा कसा राहील आणि तो इक्वल फुटिंगवर कसा राहील, म्हणजे कुणावर तरी कोणीतरी उपकार म्हणून नव्हे, तर आपण सगळे या देशाचे समान भागीदार आहोत या भूमिकेतून एकोपा कसा राहील याच्यासाठीचे प्रयत्न व्हावे लागतील. तो मोठा विषय आहे, त्यामुळे मी त्याच्या तपशिलात जात नाही. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की अर्थातच माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सामाजिक माध्यम यांची भूमिका ही अत्यंत घृणास्पद राहिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा निषेध करून त्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला सामाजिक सलोखा शोधावा लागेल. याच्याखेरीज दुसरा पर्याय मला दिसत नाही. याला जोडून सर ते आणखी एक प्रश्न विचारतायत, तो म्हणजे सेंटर आणि स्टेट रिलेशनशिप बद्दल. तर म्हणजे माझ्याही मनामध्ये तो प्रश्न आहे की यापूर्वी सुद्धा आपण द्रविड मुन्नेत्र कळघम असेल किंवा पंजाबमध्ये असेल, जे काही घडलं गेल्या काही दशकांपूर्वी, तर सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला असं जाणवतं होतं की जो काही साऊथ इंडिया आहे, दक्षिणेकडचा भाग, तो पुन्हा बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीचा सामना चांगल्या प्रकारे करत आहे. केरळ तुम्ही जसं म्हणालात, आणि उत्तरेकडची राज्य आणि त्यामधली जी काही गरिबी आहे आणि पुन्हा हा सगळा आलेला प्रसंग, तर पुढील काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकार यामध्ये कसे तणावाचे प्रसंग येऊ शकतील आणि त्यातून काय वाईट काही तुम्ही पाहता का, म्हणजे पुढच्या दशकभराचा विचार केला तर? वाईट आणि चांगलं असण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा जो भाग म्हणत होता तो मला जास्त इंटरेस्टिंग वाटतोय, की अशा प्रकारच्या प्रादेशिक अस्मितेच्या चळवळी उभ्या राहतील का, हा एक त्याच्यातला भाग आहे. मला असं वाटतं की त्या जर राहिल्या तर प्रश्न त्या राहतील का आणि ते चांगलं का वाईट असा नाहीये, तर त्यांचा आपण कसा मुकाबला करू किंवा त्यांना कसं आपण हाताळू. जर तुम्ही द्रमुकच्या चळवळीची आठवण काढली तर तुम्हाला असं दिसेल की द्रमुकची चळवळ कशामुळे शेवटी थांबली असेल, तर ती म्हणजे द्रविड अस्मितेची द्रविड अस्मितेचं मोठेपण किंवा द्रविड अस्मितेची जागा आपल्या राष्ट्रवादातली आपण स्वीकारली, आपण मान्य केली. आणि त्यामुळे ती चळवळ म्हणून प्रादेशिक अस्मितेची जी होती ती थंड व्हायला मदत झाली. पंजाबचे 2 टप्पे आहेत. पंजाबी सुभ्याची जी पहिली मागणी होती, म्हणजे 1950 आणि 60च्या टप्प्यावरची, ती अशाच प्रकारे पंजाबी अस्मिता किंवा शीख अस्मिता मान्य करून आपण सोडवली. ते पूर्ण नाही त्यावेळेला खलिस्तानची चळवळ झाली आणि ती मोडून काढावी लागली. हा पुढचा इतिहासाचा भाग आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये काय होईल असा जो प्रश्न आहे, त्याच्यात मला असं वाटतं की थेट अशा प्रकारचे अस्मितेचे प्रश्न 2 किंवा 3 ठिकाणी उभे राहतील. तामिळनाडूत ते उठून उभे राहून येऊ शकतात. याचं साधं कारण तामिळनाडूतलं राजकारण जे आहे त्याची घडी सध्या मोडलेली आहे. करुणानिधी आणि जयललिता हे दोघेही काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर तामिळनाडूतल्या राजकारणाची घडी मोडलेली आहे आणि त्यामुळे तिथे पुन्हा तामिळ किंवा द्रविड अस्मितेचं राजकारण येईल. त्याचा करोनाशी थेट संबंध नाही. करोनाशी संबंध असलेली दुसरी जागा जी आहे ती म्हणजे पश्चिम बंगाल. आतापर्यंत बंगाली अस्मिता असं वेगळं राजकारण झालेलं जरी नसलं तरी पार 1905च्या बंगालच्या फाळणीपासून बंगाली अस्मितेची सांस्कृतिक जाणीव अत्यंत तीव्र आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुर्दैवाने आता दोन्ही सरकार म्हणजे पश्चिम बंगालचं सरकार आणि केंद्र सरकार हे अत्यंत बेजबाबदारपणे एकमेकांशी वागत आहेत. आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो स्फोटक परिस्थिती जर कुठे असेल तर ती पश्चिम बंगालमध्ये आहे, की जिथे हिंदू मुस्लिम असाही संघर्ष होऊ शकतो, बंगाली आणि नेपाळी असाही संघर्ष होऊ शकतो, दलित आणि दलितेतर असाही संघर्ष होऊ शकतो. आणि या सगळ्याच्या वर मात करून बंगाली अस्मितेचा एक नवा झेंडा तिथे उभा राहू शकतो. त्यामुळे ती दुसरी एक जागा आहे असं मला वाटतं. आणि तिथे ते आपण कसं हँडल करू याच्याबद्दल मला अगदी अनिश्चितता वाटते. याचं कारण दोन्ही सरकार जेव्हा असमंजस असतात, दोन्ही पक्ष ज्या वेळेला असहिष्णू असतात, दोन्ही पक्षांचा जेव्हा दंडेलीवरती विश्वास असतो, त्यावेळेला तो संघर्ष जास्त तीव्र होण्याची शक्यता असते. राजकारण हे अकोमोडेशननी होत असतं. तुम्ही जर अकोमोडेशनच्या पलीकडे जायला लागलात तर राजकारणाची घडी बिघडते आणि त्याची जागा हिंसा आणि दंगली हे घेत असतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं कदाचित याच्यात उत्तर नसेल, पण मला असं वाटतं की पश्चिम बंगाल ही एक प्रकारे स्फोटाची भूमी इथून पुढच्या काळामध्ये असू शकते. त्या मानाने बिहार उत्तर प्रदेशात शांतता राहील याचं कारण राज्यकर्ता पक्ष जो आहे केंद्रातला भारतीय जनता पक्ष, त्याचा या दोन्ही राज्यांमध्ये बऱ्यापैकी जम बसलेला आहे आणि त्यामुळे तिथे अशा प्रकारचे संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे. बरोबर.
गौरी कोपर्डीकर पुढे विचारतायत. मला वाटतं एक भाग त्यांच्या प्रश्नाचा असा आहे, की जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांचे इंटरव्हेन्शन्स आहेत, त्याला रोखण्यासाठी एक नागरिक काय करू शकतो? आणि दुसरा त्यांचा प्रश्न जो आहे, तो एक मास मोबिलायझेशन कशाप्रकारे किंवा कोणत्या प्रकारे निर्माण होऊ शकेल, अशा प्रसंगी? मग त्यांचा मला वाटतं, की जो निर्देश आहे, तो 70च्या दशकाकडे जशा प्रकारे एक मास मोबिलायझेशन झालं, तर तशा प्रकारे काही शक्यता आहे का? आणि ते कशाप्रकारे म्हणजे त्यासाठी लीडरशिप आहे का आपल्याकडं, की ती पोकळी आहे सध्या? तशा काही शक्यता आहेत का? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागतो. मला तोपर्यंत पहिल्या प्रश्नाचा थोडासा खुलासा त्यांना करायला सांगा, की हं. केंद्र आणि राज्याच्या हस्तक्षेप म्हणजे एकमेकांच्या क्षेत्रातला हस्तक्षेप असं त्यांना म्हणायचंय का आपल्या जीवनातला हस्तक्षेप असं नाही, म्हणायचं? आपल्या जीवनातला, नागरिकांच्या जीवनावरील जो हस्तक्षेप आहे, त्या संदर्भात त्या विचारतायत. मला असं वाटतं की हा म्हणजे काय म्हणायचं त्याला पॉलिटिकली आणि फिलॉसॉफिकली फार मोठा मुद्दा आहे हो. आणि हा कायम लोकशाहीच्या वाटचालीत चालत आलेला संघर्षाचा मुद्दा आहे की सरकारने आपल्या जीवनात हस्तक्षेप करून तर आपल्याला हवा असतो आणि तरी सुद्धा न करून हवा असतो. हे द्वैत आहे आणि त्याचं बॅलन्स, त्याचं संतुलन त्या त्या समाजात त्या त्या वेळेला भांडणांमधनं, मारामाऱ्यांमधनं, लोकशाहीच्या राजकारणामधनं घडत असतं. आत्ताच्या घडीला मला असं वाटतं आणि मी जी भीती व्यक्त केली ती ही आहे की आपली नागरिक म्हणून आपल्या जीवनामध्ये सरकारने हस्तक्षेप जर केले तर त्याचा मुकाबला करण्याची क्षमता आणि वैचारिक किंवा मानसिक तयारी या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या आहेत. मी ज्याचा हो. डिजिटल पब्लिक असा उल्लेख केला, त्या डिजिटल सार्वजनिकतेमुळे आपलं असं झालेलं आहे की अशा प्रकारचे सार्वजनिक लढे उभे केले पाहिजेत याची उमेद आणि त्याच्यासाठीचा सराव या दोन्ही गोष्टी त्यांना राहिलेल्या नाहीयेत. जो 70च्या दशकाचा त्यांनी उल्लेख केला, त्या दशकाकडे जर आपण परत जायचं झालं तर सरकारच्या विरोधामध्ये किंवा दमनाच्या विरोधामध्ये लोकांनी संघर्ष केले, हे जे 70च्या दशकातलं उदाहरण आहे ते थेट आज लागू होत नाही. याचं कारण अशा प्रकारचं पब्लिक, अशा प्रकारचं एक सार्वजनिक विश्व आज अस्तित्वात नाहीये. नुसतं नेतृत्व नाही असं नाही, तर ते सार्वजनिक विश्व आज अस्तित्वात नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारचे लढे आत्ता नजीकच्या भविष्य काळात उभे राहतील असं मला वाटत नाही. दुर्दैवाने त्याचा उलटा परिणाम जो होतो तो असा की त्यामुळे सगळीकडे तुटक तुटक भांडण तंटे चालू राहतील. म्हणजे मोठा संघर्ष होत नाही आणि छोटे संघर्ष किंवा छोटी भांडणं ठिकठिकाणी चालू राहतील, ज्याला आपण पेटी, क्षुद्र अशा प्रकारची भाषणं, क्षुद्र शब्द चांगला नाही, क्षुल्लक क्षुल्लक भांडणं सगळीकडे चालू राहतील. अशा प्रकारची क्षुल्लक भांडणं देशभर होतील आणि त्याच्यातून राजकारणाचं कदाचित 5-1 वर्षांनंतर चित्र बदलायला सुरुवात होईल असं मला वाटतं. तुम्ही या बाबतीत तुमच्या व्याख्यानामध्ये सुद्धा एका ठिकाणी म्हणालात, की उद्या कदाचित ऑनलाईन पिटिशन करा असं गरिबांना सुद्धा सांगितलं जाईल आणि ते करू शकत नसतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे असंही म्हटलं जाईल. ते आपण डिमॉनिटायझेशनच्या काळातही पाहिलंय. डिजिटल इकॉनॉमीला प्रमोट करण्यासाठी म्हणून डिमॉनिटायझेशन केलं आणि त्यातून सगळेजणच ते वापरू शकतात. हे असं बरेच जण म्हणत होते. बरोबर, बरोबर. पण यातून सर एक प्रश्न मला असा येतोय, की म्हणजे शिक्षणाचा जो काही मुख्य उद्देश आहे, तो म्हणजे चिकित्सक बुद्धी निर्माण करणं असेल किंवा प्रश्न विचारण्याची क्षमता, योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता निर्माण करणं असेल. मग सध्याच्या काळात गेल्या 2 दशकामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण झालं असेल, पण प्रमाण वाढलंय. पण आता तुम्ही म्हणालात, की त्या काळचा जो समूह होता, त्यामध्ये तशा प्रकारची चिकित्सक बुद्धी होती आणि त्या सामाजिक जाणीवा होत्या, राजकीय जाणीवा होत्या. मग आत्ताच्या काळात शिक्षण असताना सुद्धा नेमकं काय कारण असेल, की त्या जाणीवा फारच पुसट झालेल्या आहेत? कसं आहे की प्रश्न विचारण्याचा सराव असणं, प्रश्न विचारण्याची तयारी असणं आणि प्रश्न विचारायला वाव असणं, या तिन्ही गोष्टी हळूहळू अदृश्य होत आहेत. त्याला एका बाजूनी राजकारणाचा संबंध नाहीये, तर आपला शिक्षणाबद्दलचा टेक्नोक्रॅटिक दृष्टिकोन जो आहे हं. तो कारणीभूत आहे. आणि त्या टेक्नोक्रॅटिक दृष्टिकोनामुळे आपण सगळेजण, मग विद्यार्थी असतील, शिक्षण घेणारे किंवा शिकवणारे लोक असतील, हे सगळेजण असा विचार करतात की म्हणजे तुमच्या आसपासचे कोणी तुम्हाला हा प्रश्न कदाचित विचारून झालेला असेल की कशाला मुलांनी आंदोलन करायला पाहिजे. हा बरोबर. प्रश्न आपण विचारतो याचं कारण मुलांनी खाली मान घालून परीक्षा द्याव्यात आणि डिग्री घ्यावी, जमलं तर जीआरई करावी आणि जमलं तर परदेशी जावं. ही जी एक टेक्नोक्रॅटिक दृष्टी शिक्षणाबद्दलची आहे, समाजामधली, विद्यमान समाजातली, तिच्यामुळे शिक्षण नावाचं स्वरूप हे अदृश्य व्हायला लागलेलं आहे. त्याच वेळेला जेव्हा समाजामध्ये समाजातले कर्ते धरते लोक प्रश्न विचारणं हेच चुकीचं आहे असं म्हणायला लागतात,
त्यावेळेला शिक्षणाच्या क्षेत्रात प्रश्न विचारण्याचं प्रमाण आणखीन कमी होतं. आणि खरं तर मी हे जे प्रश्न विचारण्याबद्दल बोलतोय ना, ते शिक्षणाबद्दल नाहीये, ते सगळ्या कुठल्याही खुल्या समाज जीवनाबद्दल लागू होणारं सूत्र आहे. की समाज म्हणून, मग तुमचा समाज अमेरिकी असो, हंगेरियन असो, टर्की असो, भारतीय असो, किंवा जपानी असो, किंवा इंडोनेशियन असो, तुमच्या समाजामध्ये प्रश्न विचारण्याचा अर्थ काय केला जातो? तुमच्या समाजामध्ये लोक प्रश्न विचारतात का खाली मान धरून होयजी म्हणतात, किंवा सरकारी भाषेत सरजी म्हणतात? काय म्हणतात? सर म्हणतात, होय, येस सर म्हणतात. याच्यावरती त्या समाजाच्या लोकशाहीचं मोजमाप आपोआप होत असतं, आणि म्हणून प्रश्न विचारण्याला महत्व असतं. उत्तर देण्याला महत्व असतं. आणि तुम्ही सार्वजनिक धोरणाचे अभ्यासक असल्यामुळे तुमच्या मनात हा प्रश्न येईल की सार्वजनिक धोरण प्रश्न विचारून येतं का? पण माझं आग्रहपूर्वक म्हणणं असतं की प्रश्न विचारल्याशिवाय सार्वजनिक धोरणाचं पहिला पापुद्रा निघू शकत नाही. अशाच प्रकारचा प्रश्न जे आहे ते शिवाजी पिटलेवाड यांनी विचारलाय. ते म्हणतात की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावी लोक भक्त होत आहेत, यावर उपाय काय? खरं सांगू का, आता आपले प्रश्न तुम्ही सेन्सॉर करायला लागा. अच्छा. म्हणजे कसं की हे सगळे प्रश्न मला आवडणारे आहेत, त्यांची उत्तरं मी देऊ शकतो. पण एक शिस्त म्हणून, चौकट म्हणून असं ठेवूयात की करोनाच्या नंतरचा समाज करोनामुळे कसा बदललेला असेल, या चौकटीत आपण हे प्रश्न ठेवूया. लोक कुणाचे भक्त होतात आणि लोक विज्ञानाचा अर्थ काय काढतात, याची चर्चा जर आपण करायला लागलो तर इथे डिजिटल मारामारी सुद्धा सुरू होऊ शकते. बरोबर आहे. मी अशाच प्रकारचा एक प्रश्न विचारतो जो अजिंक्य गायकवाड यांनी विचारलाय. त्यांचा प्रश्न आहे, नवकल्याणकारी राज्य संस्थेची निर्मिती होईल का? बरोबर आहे. ही जी नवकल्याणकारी असं ते म्हणतायत, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. कदाचित असा होऊ शकतो, म्हणजे त्यांना काय आहे असं नाही की कल्याणकारी राज्यसंस्था ही 20व्या शतकाचं एक म्हणूयात आपण योगदान होतं. जे म्हणत नाहीत आम्ही कल्याणकारी आहोत ते सुद्धा कल्याणकारी काम करतच होते. या अर्थाने 20व्या शतकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता मधला काळ एक असा आला होता की ज्याच्यामध्ये कल्याणकारी राज्यसंस्थेच्या ऐवजी राज्यसंस्थेने फॅसिलिटेटर व्हावं, बाकी सगळं लोकांवर सोपवावं असं म्हटलं जात होतं. आणि असं म्हणणाऱ्यांमध्ये अर्थतज्ञांपासून समाजतज्ञांपर्यंत अनेक लोक होते. आता जो नवा संघर्ष तात्विक पातळीवर आणि सार्वजनिक धोरणाच्या पातळीवर उभा राहणार आहे तो असा की सरकारने नक्कीच हस्तक्षेप करायला पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये नियंत्रण करायला पाहिजे, आणि तरी सुद्धा नियंत्रण करायला नको. म्हणजे उदाहरणार्थ आजच तुम्ही वाचलं असेल, कौशिक बसू जे प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की यातनं सावधगिरी काय बाळगायला पाहिजे, तर पुन्हा नवं लायसन्स परमिट राज येणार नाही. आणि तो शब्द माझ्या मते महत्वाचा आहे. आपण बरेच वेळेला त्याच्यामध्ये गफलत करतो. सरकारने लोकांचं कल्याण तर करायला पाहिजे, पण तरी सरकारने लायसन्स परमिट राज आणता कामा नये. याच्यासाठी नवीन येत्या काळात सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करणाऱ्यांनी डोकं आपटायला लागणार आहे. याचं कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लायसन्स परमिट राज याचा अर्थ नेमका हा झाला की तोंडाला बांधायचे जे मास्क आहेत ते देणारी एकच एजन्सी असेल, टेस्टिंग किट्स असतील ते देणारा एकच वेंडॉर असेल. हे लायसन्स परमिट राज झालं. पण उद्या समजा तुमच्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशननी मास्क तयार करायला लागले, सरकारने तुम्ही पाया पडल्यामुळे परवानगी दिली, तर सरकार म्हणेल की तुम्ही दिवसाला 500 तयार करायचे मास्क. हे लायसन्स परमिट राज झालं. सैद्धांतिक पातळीवरती जो फरक आहे तो असा आहे की राज्यसंस्थेनी कलेक्टिव्ह रिसोर्सेस वापरून कलेक्टिव्ह वेल बिईंग म्हणजे सगळ्यांचं सामूहिक हित साधलं पाहिजे. पण त्याच वेळेला राज्यसंस्थेनी उत्पादनाच्या किंवा व्यक्तिगत जीवनाच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून स्वतःकडे उत्पादक म्हणून किंवा नियंत्रक म्हणून भूमिका घेता कामा नये. मला असं वाटतं या विषयावरती किंवा ह्या दिशेने इथून पुढच्या काळामध्ये विशेषतः अर्थतज्ञांना काम जास्त करायला लागणार आहे, किंवा जे पॉलिटिकल इकॉनॉमीच्या क्षेत्रात काम करतात त्यांना याचा विचार करायला लागणार आहे की ही साधेजोड कशी करायची. कल्याणकारी राज्याच्या काळामध्ये नेमकं असं झालं की जगाची विभागणी झाली की काही देशांनी कल्याण आणि काही देशांनी केलं नाही. उदाहरणार्थ अमेरिकेने सांगितलं आम्ही कल्याणकारी राज्य आणणार नाही, त्यांच्याकडे आता मृत्यूचा दर सगळ्यात जास्त आहे उदाहरणार्थ करोनाच्या काळामध्ये. आणि त्यामुळे आता याची सांधेजोड करून गरीब देशांना, कारण पुन्हा उदाहरण तुम्ही स्वित्झर्लंड, स्वीडन किंवा डेन्मार्क किंवा यांचं देऊ नका, गरीब देशांना सार्वत्रिक हित आणि निरहस्तक्षेपवादी राज्यसंस्था
यांचं संतुलन कसं करायला लागेल, हा इथूनच्या काळातला अभ्यासाचा एक महत्वाचा विषय असणार आहे. बरोबर. अमित नारकर विचारतायत की सध्या आपल्याकडे जी व्यवस्था अस्तित्वात आहे त्यामध्ये शहरी भागामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात आहे आणि ते केंद्रीय प्रकारे एकाच ठिकाणी केंद्रित झालेलं आढळतं आणि त्या मानाने रुरल भाग आहे तो पूर्ण वेगळा जाणवतो. तर पुढील काळामध्ये रुरल अर्बन काही रिलेशन्स आहेत इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि सोशो कल्चरल यामध्ये काय परिणाम संभवतात? एक तर त्यांनाही माहिती असेल की हा जो रुरल अर्बन फरक आहे तो समाजशास्त्रज्ञांच्या आणि विशेषतः अर्बन सोशॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते बऱ्यापैकी बदलायला लागलेला आहे भारतामध्ये. आणि ज्याला काही अभ्यासकांनी रुर्बन असं म्हटलेलं आहे, म्हणजे ग्रामीण आणि शहरी यांचं मिश्रण असे नवे नागर वस्तीचे प्रदेश उदयाला येत आहेत. आणि त्यामुळे भारतामध्ये हे जे द्वैत आहे ते दोन टोकांमध्ये राहणार आहे, पण त्या दोन टोकांच्या मध्ये म्हणजे अशी कल्पना करा की गडचिरोली मधलं एखादं छोटस गाव किंवा बस्तर मधलं एखादं छोटस गाव आणि मुंबई किंवा दिल्ली किंवा बेंगळुरू यांच्यामध्ये द्वंद्व राहणार, संघर्ष राहील, तणाव राहील. पण याच्यामध्ये एक मोठा पट्टा ज्याला रुर्बन म्हणता येईल असा निघणार आहे, उभारायला सुरुवात झालेली आहे. करोनाचा संदर्भ आपण घेतोय म्हणून तुम्हाला सांगतो की खरं तर आत्ता राज्यकर्त्यांना ही सुवर्ण संधी आहे आणि उद्योजकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे की शहरं बंद आहेत, कदाचित अजून दीर्घकाळ ती बंद ठेवायला लागतील काही प्रमाणात तरी. अशा वेळेला ज्यांना महाराष्ट्र सरकारच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर क वर्ग नगरपालिका, ड वर्ग नगरपालिका म्हणतात, अशा रुर्बन भागांमध्ये आपले उद्योग कसे हलवता येतील आणि त्याच्यासाठी त्यांना काय मदत करता येईल याचा विचार होण्याची गरज आहे. तसं जर झालं तर एकाच वेळेला या संकटातून बाहेर पडायला गती येईल, पण त्याचबरोबर दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद अशा प्रकारची जी शहरं आहेत त्या शहरांची मिजाज कमी होण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल. आणि ही शहरांची मिजाज जी आहे ती सायकोलॉजिकल नाहीये, ती आर्थिक आहे. पैसा तिथं आहे आणि त्यामुळे पैसा तिथून बाहेर काढून जेवढा आपण बाकीच्या हिंटरलँड मध्ये नेऊ शकू तेवढं ते चांगलं होईल. याच्यात अमित नारकरांनाही माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल की अडचण अशी असते की भांडवल असं तुम्ही सांगाल तिथे जात नाही आणि त्यामुळे ही जिकिरीची गोष्ट असते. म्हणून या संकटाचा फायदा घ्यायला पाहिजे आणि आपल्याला भांडवल जे आहे त्यालाच करता यायला पाहिजे की बाबा इथे तुम्हाला रिटर्न्स मिळणार नाहीत येतो 2 वर्ष 5 वर्ष, तुम्ही तिकडे जा. आणि याच्यासाठीचा मॅसिव्ह कार्यक्रम राज्य पातळीवरती राज्य सरकारांनी जर कार्यक्रम आखले तर अशक्य नाही असं मला वाटतं. काही प्रमाणात पुन्हा केरळने ते पूर्वी केलेलं आहे आणि त्यामुळे केरळचा अभ्यास या निमित्ताने जर लोकांनी केला, केरळच्या इकॉनॉमीचा, केरळच्या उद्योगांचा, तर त्याचा फायदा होईल. बरोबर. संजय पाटील विचारतायत की जागतिक पातळीवरती कोणते संरचनात्मक बदल होतील? मला वाटतंय त्यांना म्हणजे जो आता विचारायचा फार जसं की आफ्रिका खंडामध्ये आता असं एस्टिमेट केलं जातं की मोठ्या प्रमाणावरती मृत्यूदर होईल कोरोनामुळे, तर त्याची कुठेही खिजगंतीही नाहीये आपल्या पब्लिक डिस्कोर्स मध्ये. हा एक भाग झाला. आणि चीन, अमेरिका आणि युरोप सारख्या ज्या काही शक्ती आहेत त्याची हेजेमनी कोणत्या प्रकारे पुढे वाढू शकेल असा एक प्रश्न आहे. त्याचे 3 भाग आहेत त्यांच्या प्रश्नाचे किंवा त्याच्या उत्तराचे. खरं तर पहिला अगदी तुम्हाला कदाचित राग येईल अशा भाषेत उत्तर देतो की गोरी माणसं मरतात तेव्हा बातमी होते, काळी मरतात तेव्हा ती बातमी होत नाही आणि आपल्यासारखे मधल्या रंगाचे जेव्हा मरतात तेव्हा फक्त आपल्याला त्याची काळजी करायची असते. या अर्थाने हा जो ग्लोबल इम्बॅलन्स आहे, रेशियल, तो आहेच, यात काही संशय नाही. दुसरा हेजेमनीचा जो मुद्दा आहे तो या पहिल्या मी दिलेल्या उत्तराशी संबंधित आहे. तो असा की एका पातळीवरती ही हेजेमनी तरी सुद्धा युरोप अमेरिकी विचार पद्धतींचीच राहते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता अलीकडे असं म्हटलं जात आहे की या सगळ्यातनं चीन पुन्हा नव्याने वर येणार आहे आणि त्यामुळे चीनची हेजेमनी प्रस्थापित होईल. चीनची अडचण ही आहे की चीनची इंटलेक्च्युअल हेजेमनी शून्य आहे. त्यांचं इंटलेक्च्युअल संचित आज घडीला, त्यांचा इतिहास आणि सिव्हिलायझेशन मोठी आहे, पण चीनच्या माओप्रणित क्रांतीनंतर आणि दन जियाओपिंग यांनी तयार केलेल्या माओचं चक्र उलट फिरवण्याच्या नंतरच्या 80 नंतरच्या क्रांतीमुळे चीनचं जगातलं इंटलेक्च्युअल संचित हे शून्य आहे. चीनवरती इंटलेक्च्युअली कुणाचा विश्वास नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे चीनच्या हेजेमनीचं वैचित्र्य असं असणार आहे
की ती ग्रामशियन हेजेमनीचा अर्धा भाग असणार आहे, सगळा नसणार आहे. कारण त्याच्यामध्ये लबाडी, लफंगेगिरी, दडपेगिरी या सगळ्या गोष्टी आणि आर्थिक नाड्या चीनच्या हातामध्ये कदाचित असू शकतील, अशी व्यवस्था इथून पुढच्या काळात उभी राहू शकते. आणि अमेरिका चिडली आहे त्याचं खरं कारण ते आहे की आर्थिक नाड्या जाणार आहेत अमेरिकेच्या हातातनं, युरोपच्या हातातनं, IMFच्या हातातनं त्या जातील, अशी राहणार आहे. मग तिसरा भाग राहतो तो परराष्ट्र संबंधांचा राहतो आणि त्या परराष्ट्र संबंधांची पूर्णपणे नव्याने मांडणी पोस्ट करोना जगामध्ये निश्चित होईल, याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही. त्याच्याबद्दल प्रताप भानू मेहतांनी एक लेख मोठा सविस्तर लिहिलेला आहे. तो संजय पाटलांना मी पाहतो त्याची लिंक पाठवेन, असं त्यांना सांगा. हो सर. पुढील प्रश्न जो आहे तो अमृता वाळिंबे यांनी विचारलाय. फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मध्यम वर्गाच्या आनंदी राहण्याची मनस्वास्थ्याची खूप चर्चा सुरू आहे. सीमांत लोकसमूहांच्या संदर्भाने मनस्वास्थ्याचा विचार करता येऊ शकेल का? समाज मानसशास्त्राशी संबंधित काम आणि विचार करणाऱ्या व्यक्तींना या दृष्टीने कृतिशील होण्यासाठी वाव आहे का आणि कसा? सगळ्याची हो अशी उत्तर आहेत बेसिकली, की हो, आपलं विचार करण्याचं परिप्रेक्ष्य हे किती संकुचित असतं. तर आपण असा विचार करतो की लोक घरात बसून कंटाळले आहेत, पण ज्यांना बसायला घर नाहीये आणि तरी कंपल्सरी घरात बसा असं सांगितलेलं आहे, त्यांचं काय झालं असेल, कोणत्या प्रकारच्या कुचंबणा झालेल्या असतील. आणि अशा कुचंबणांना माझ्या माहितीप्रमाणे तरी सोशल सायकोलॉजीमध्ये सहजगत्या तुम्हाला पूर्वाभ्यास नाहीये, प्रेसिडेंट नाहीये. याचं कारण मानवी इतिहासात अशा प्रकारच्या कुचंबणा पहिल्यांदाच होत आहेत. भारतापुरतं जर आपण बोलायचं झालं तर भारतातला हा पहिला प्रयोग आहे आधुनिक काळातला. प्राचीन काळातलं मला माहिती नाही, आधुनिक काळातला भारतातला हा पहिला प्रयोग आहे की अख्ख्या जनतेला रिकाम बंदिस्त घरामध्ये बसायला भाग पाडलं गेलेलं आहे. याचे मी सांगितलं तसे राजकीय परिणाम होतील, पण त्याच्या राजकीय परिणामांच्या पाठीमागे जे अस्तर असेल ते त्यांनी ज्याचा सोशल सायकोलॉजी म्हणून उल्लेख केला त्या सामाजिक मानसशास्त्राचा असणार आहे. आणि मला असं वाटतं की काउन्सिलिंगच्या पातळीवर, पण त्याच्याही आधी अभ्यासांच्या पातळीवर आणि अभ्यासांच्याही आधी हायपोथेसिस बांधण्याच्या पातळीवरती हे सोशल सायकोलॉजिस्टांच्या पुढचं एक मोठं आव्हान असणार आहे की या परिस्थितीचं कसं अर्थ लावायचा, कसं त्याच्याबद्दल बोलायचं. बरोबर आहे. तर हा सर शेवटचा प्रश्न होता. आम्ही असे बरेचसे सेलिब्रेशन्स करतोय, त्यामध्ये एक आम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट अशी जाणवली. आता आम्ही असाच एक संवाद साधला कॅनडामध्ये आणि जर्मनीमध्ये बेस्ड काही लोकांशी. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांच्याकडे कम्युनिटीमध्ये एकसंधपणा वाढतोय, लोक एकमेकांची मदत करतायत आणि बऱ्याच गोष्टी चांगल्या वरती पुढे येत आहेत. तसंच त्यांनी सांगितलं की दोन्ही देश, जर्मनी असो किंवा कॅनडा, त्यांच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपले डीप पॉकेट्स आहेत आणि कुणालाही काळजी करण्याची गरज नाहीये. तर भारतामध्ये मात्र एक वेगळी परिस्थिती आहे, बरेचसे वेगळे चॅलेंजेस आहेत. तर आमचा प्रयत्न हाच असतो की कुठलंही शास्त्र आहे त्याला ज्या काही मर्यादा आहेत त्या पूर्णपणे ठळक नाहीयेत. ते एकमेकांशी कुठे ना कुठे भेटतातच. तर त्या पॉलिटिकल इकॉनॉमी असू देत किंवा राज्यशास्त्र असू देत किंवा प्युअर इकॉनॉमिक्स असू देत, यांचा एकमेकांच्यावरती परिणाम हा होणारच. आता राजकीय घडामोडी ज्या काही घडतील आणि त्याचा पॉलिसीवरती जो काही परिणाम होईल आणि त्याचं इकॉनॉमिक आउटपुट जे काही निघेल त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होणार. तर अशा काही अप्रिय वाटत असतील लोकांना, पण त्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यावरती तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. अशा प्रकारे एक आमचा प्रयत्न असतो. तर सर तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. पूर्ण 2.25 तास सर आपली चर्चा झाली आणि बऱ्याच प्रश्नांची आम्हाला उत्तरं मिळाली. तर सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडीज इन पॉलिसी रिसर्च आणि सर्वच सहभागी जे काही पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्या वतीने सर मी आपले आभार मानतो आणि यापुढील काळात सुद्धा आपले असे संवाद आणखी व्हावेत आणि आणखी आपलं मार्गदर्शन मिळावे अशी विनंती करतो. तुमचे सर्वांचे आभार. विशेषतः जे कष्टपूर्वक ऐकायला बसून राहिले शेवटपर्यंत त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली नसतील त्यांनी जरूर ईमेल करावा. ईमेलवरनं संवाद आपल्याला अजून चालू ठेवता येईल. CASPR ने ही जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या कामाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद.